झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी सबुताऱ्याच्या नावाखाली शहरातील मोक्याचा भूखंड हडपण्याचा डाव रचण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना उभाटाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय. या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात खोटी व दिशाभूल करणारी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा दावा करीत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची परवानगी देण्याची मागणी गोटे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी सांगितले की पुतळ्याच्या जागेबाबत विविध शासकीय विभागांकडून परस्पर विरोधी, चुकीची आणि तथ्यहीन माहिती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल असल्याचा आरोप त्यांनी केला. धुळ्याच्या एसपीने जर कहर केला, त्याला विचारलं शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यामुळे अडथळा होईल का, तर त्याने सांगितलं ते शाहू चित्र मंदिरमध्ये तो पुतळा उभा होतोय, चारी बाजूने त्याला भिंती आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा प्रश्न नाही. ह्या कोण सारे असे मूर्ख लोकांना IPS केले आहे. त्याला शिवाजी महाराज कळत नाही, शाहू महाराज कळत नाही. हा सगळा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अपमान आहे. महाराष्ट्रात श्रद्धेला जर तडा द्यायचं काम आहे. आणि मी याविरुद्ध आज राज्याचे मुख्य सचिव, केंद्र सरकारचे पर्सनल डिपार्टमेंट, पर्सोनल, त्यानंतर गृह सचिव आणि अन्य सचिवांना नोटिसा दिलेल्या आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोटे यांनी केली आहे. शिवरायांच्या पवित्र नावाचा वापर करून सार्वजनिक मालमत्तेवर डोळा ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. प्रत्येक विभाग वेगवेगळी माहिती देत असल्याने यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार दडलेला आहे असा आरोप करीत त्यांनी याबाबत सविस्तर पुरावे सादर केल्याचेही स्पष्ट केले. या आरोपांमुळे धुळे शहरात राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर वेगवेगळी चर्चा सुरू झाली असून राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.